मराठवाड्यातील बीड या नगरात आई महोत्सव या नावाच्या सांस्कृतिक पर्वास नव्यानेच प्रारंभ झाला. या महोत्सवात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 20 व्याख्यानं झाली. प्रत्येक व्याख्यानाला सुमारे 20-25 हजार श्रोते जमत. हे सगळं नवलपूर्ण होतं. महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू असा पूर्वसंदर्भ लाभलेले एक प्रबोधनकार प्राचार्य भोसले अनेक विषयात रमले आणि रंगले सुद्धा. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. या देशाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये बंगाल या प्रांताचा फार मोठा वाटा आहे. विवेकानंद हे बंगालमधले, टागोर हे बंगालमधले, श्री अरविंद हे बंगालमधले. त्या आणखी एका त्याच वंगभूमीच्या सुपुत्राची कथा राहून गेली आहे, ती आता यावेळी सांगण्यामध्ये औचित्य आहे. सुभाषचंद्रांची जन्मशताब्दी सर्वत्र साजरी करावी असं शासनाला वाटलं आणि आता त्यांना तेवढी मान्यता आणि प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या भोवती एक संदेहाचं वलय निर्माण करण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या पश्चात त्यांचं स्मरण करावं इतपत ते मोठे आहेत ही समज या देशाला उशिरा का होईना आली, ही आनंदाची गोष्ट आहे. अर्थात हे सुद्धा बंगाली व्यक्तिमत्व होतं. स्वभावामध्ये काही विलक्षण गुणधर्म होते. लहानपणापासून परमार्थाचाही थोडासा वेध लागला होता आणि वयाच्या 15व्या वर्षी गुरुच्या शोधार्थ ते हिमालयापर्यंत गेले होते. जीवनाचा अन्वयार्थ लावण्यासाठी उपयोगी पडणारा कोणीतरी महात्मा आपल्या जीवनामध्ये यावा असं सुभाषचंद्रांना लहानपणापासून वाटत होतं. त्यांचे वडील जानकीनाथ हे कटक इथले एक ख्यातनाम वकील होते. कटक हे सुभाषचंद्रांचं जन्मग्राम आणि या गावामध्येच ते शिकत होते. आई तशी परमार्थपरायण होती आणि मुलगा थोडासा एकांतप्रिय होता. अभ्यासामध्ये गती चांगली होती, पण त्या काळच्या ज्या शाळा होत्या त्या सगळ्या शाळा बहुतेक इंग्रजांनी चालवलेल्या होत्या. इंग्लिश शाळेमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळत नव्हता. मिनतवारीनं मिळाला तरी ही मुलं वाळीत टाकली जात होती. मधल्या सुटीमध्ये इंग्लिश अधिकाऱ्यांची मुलं मुक्तपणे खेळत होती आणि भारतामधली मुलं अवघडलेल्या अंगानं कुठंतरी कोपऱ्यात उभी राहत होती. म्हणजे एका दडपणाखाली शिकणारे सुद्धा शिकत होते आणि या वातावरणामध्येच हा मुलगा सुद्धा शेवटी अध्यापनाच्या वाटेनं जात होता. सवंगडी जमा करून मधल्या सुट्टीमध्ये तो त्यांना शिकवत होता की या तऱ्हेनं वागून चालणार नाही. आपण फणा वर केला पाहिजे, प्रसंगी फुतकार केला पाहिजे आणि अगदी अटाळ परिस्थिती निर्माण झाली तर दंश सुद्धा केला पाहिजे. तेव्हा स्वाभिमान शून्य अस्तित्वाला अर्थ नाही असं लहानपणापासून सांगणारा आणि त्याच वेळी खरंच या जगामध्ये ईश्वर आहे का याचाही गांभीर्यानं विचार करणारा असा हा मुलगा होता. तर हा शिकत असताना आईवडिलांच्या मनात त्याच्याविषयी कौतुक होतं, पण घरामध्ये भावंड बरीच होती आणि त्यामुळं मोठ्या भावंडांच्या शिक्षणासाठी आईला अधूनमधून कलकत्त्याला जाऊन राहावं लागत होतं आणि हा मुलगा कटक इथेच असायचा. त्या कधी कधी त्याच्या वाट्याला एक प्रकारचा एकांतवास यायचा. आई जवळ नसायची आणि वडील कोर्टात असायचे आणि हा एकटाच असायचा. तशी लहान मोठी भावंड आजूबाजूचे सगळे सोयरे बरेच होते, पण त्याच्याशी सहचिंतन करू शकणारे समवयस्क असे कोणी नव्हते. अशा वेळी त्याच्या जीवनामध्ये वेणी माधव या नावाचे एक अध्यापक आले. मोठे तत्वनिष्ठ अध्यापक होते आणि या अध्यापकांचा या मुलावरती जीव जडला. हा अभ्यासू आहे, अंतर्मुख आहे, विचारी आहे. त्या मुलाला ते बरंच Sample complete. Ready to continue?